पौराणिक कथेनुसार पार्वती मातेने बालपणापासूनच शिवशंकरांना आपला पती मानलं होतं आणि मी शिवशंकरांशीच विवाह करेन असं ठरवलं होतं. पण शिवशंकर हे तपश्चर्येत लीन असल्यामुळे शिवशंकरांची भेट घेणं फार अवघड होतं. त्यामुळे शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी पार्वती मातेने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला आणि हजारो वर्ष शिवशंकरांसाठी तपश्चर्या केली. या काळात त्यांनी सर्व सुखसुविधा, इच्छा आकांक्षांचा त्याग केला आणि अन्नाचाही त्याग केला. त्यांची ही तपश्चर्या बघून सर्व देवी देवता अचंबित झाले आणि कालांतराने शिवशंकरही प्रसन्न झाले आणि पार्वती मातेला त्यांची पत्नी म्हणून स्वीकारलं. आणि पुढे चालून पार्वती मातेचं हेच रूप ब्रह्मचारिणी असं म्हणून ओळखलं जाऊ लागलं. आता देवीच्या ह्या रूपातून आपल्याला काय शिकायला मिळतं? तर मी